नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत अंड फोडून त्याचा रसा करायचा आपल्याला। चला तर मग पाहूया कसा बनवतोय। मंडळी, आज तुम्हाला मी अंड्याचा रस्सा कसा बनवतात ते दाखवते। सिंपल। आता टोप मी तापून घेतलाय, त्याच्यात थोडंसं तेल टाकते। तेल गरम झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकायचे। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकूया। आलं लसूण पेस्ट टाकून झाल्यानंतर टोमॅटो टाकून घेतला आणि नंतर कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचं। कांदा खोबऱ्याच्या वाटणात थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि त्याच्यात आता अर्धा चमचा हळद टाकायची, 2 चमचे मसाला पावडर टाकायची। हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकून द्यायचं। आता ह्याच्यात पाणी टाकायचं आणि उकळल्यानंतर तुम्हाला दाखवते। म्हणजे आता मी झाकण काढून घेते आणि याच्यात मगाशी मी मीठ टाकायचं राहिलेलं ते टाकते। आणि तुम्ही ह्याच्यात किती पाणी ऍड करायचं ते तुमच्यावर आहे, थोडं करायचं आहे, जास्त करायचं। आता ह्याच्यात मी अंडे फोडून घेते। हे अंडी मी धुवून घेतलेत पहिले। कोथिंबीर टाकते। पाच मिनिटानंतर तुम्हाला परत दाखवते। चला तर मंडळी, 5 मिनिटं झालेली आहेत। आता तुम्हाला मी ताट काढून दाखवते कसं शिजलंय। फोडून अंडे घेतल्यामुळे असे शिजलेले आहेत। आपला अंड्याचा रस्सा आता तयार झालेला आहे। एकदम सिंपल बनवलाय मी। तर मी गॅस बंद करून घेते। मंडळी, आजचा ब्लॉग इथेच थांबूया आपण। आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा। आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा आणि कशी होते ते आम्हाला नक्की कळवा कमेंटद्वारे। चला तर मग भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये। बाय।